स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर तसेच दोन योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्या कोणत्या दोन योजना आहेत सविस्तर माहिती जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर पहिली योजना आपण जाणून घेऊ तर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला या योजनेचे लाभ मिळालेला आहे का नाही। तर पहिलीच योजना आहे PM किसान महासन्मान निधी योजना। तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना लाभ मिळतो, पण अनेक शेतकरी बांधवांना काय अडचण आहे ती पण सांगतो, ती म्हणजे ई-KYC। अनेक शेतकरी बांधवांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण नसल्या कारणामुळे अनेक शेतकरी बांधवांची ई-KYC नसल्यामुळे शेतकरी बांधवांना अडचण येते, ती म्हणजे त्यांना जो हप्ता आहे तो हप्ता स्टॉप होतो। तर मित्रांनो, हे न होण्यासाठी आपल्याला ई-KYC करणं लागेल आणि स्टेटस जे आहे ते चेक करणं लागेल, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळणार का नाही हे तुमच्या लक्षात येईल। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा जो हप्ता आहे या योजनेचा पैसे आहेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण की महायुती सरकारनं त्या हप्त्यामध्ये वाढ करण्याचं सुद्धा आश्वासन दिलं होतं। जाहीरनाम्यामध्ये आम्ही नमो आणि PMचा जो हप्ता आहे तो हप्त्यामध्ये वाढ करू असं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं आणि त्याच महायुती सरकारचं आता जे सरकार आहे ते सरकार स्थापन होणार आहे। प्रक्रिया चालू झालेलीच आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण की मित्रांनो, महायुती सरकारने अशा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि दुसरी म्हणजे PM आणि नमो प्लस हप्ता जे आहे ते मिळण्याची दाट शक्यता आहे। या दोन योजना आहेत। पण मित्रांनो, ई-पीक पाहणी करा, ई-पीक पाहणी सुरूच आहे। आपण ई-पीक पाहणी केली नसेल तर करून घ्या, कारण की पीक विमा त्या नुसारच मिळणार आहे। ई-पीक पाहणी तुम्ही करून घ्या, ई-पीक पाहणी केली नसेल तर अशा पद्धतीने ई-पीक पाहणी सुद्धा करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। दोन योजनांचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, PM किसान आणि नमो शेतकरी प्लस पीक विमा सुद्धा मिळू शकतो। ही दाट मिळण्याची शक्यता आहे, कारण की सरकार स्थापन झाल्याच्या नंतर नक्कीच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्णय घेईल अशी आशा आहे। धन्यवाद।